जय शिवराय. सुप्रभात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात आलेले सत्पुरुष याविषयी आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. साधारण संत श्रेष्ठ तुकाराम महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी यांच्या बाबत अनेकांना माहिती असते, पण अनेक सत्पुरुषांबाबत अनेकांना माहिती नाही. आपल्या महाराष्ट्रात संत श्रेष्ठ आणि समर्थ वाद पेटवण्यामध्ये अनेक विद्वान पटाईत आहे, पण या वादामुळे अन्य सत्पुरुष यांच्याकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झालेले आहे. महाराष्ट्राला गरज पडली ती संत श्रेष्ठांची, समर्थांची, सर्वांची गरज पडते. प्रत्येक सत्पुरुषाला न्याय मिळावा हा माझा दृष्टिकोन आहे. वाद निर्माण करण्यापेक्षा त्यांचे गुण आचरणात आणणे, आपल्या आयुष्यात त्यांचे आदर्श उतरवणे. आपण सर्व भाग्यवान आहोत. संतांच्या मांदियाळीत व शिवरायांच्या या पुण्यभूमीत आपण जन्म घेतला आहे. चला तर प्रत्येक सत्पुरुषांची थोडक्यात माहिती पाहू. मी राजा महाराज. आपले चॅनल राजा महाराज हे आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, आपला फार आनंद वाटतो. आणि मी अशीच अपरिचित माहिती आपल्याकडे घेऊन येईन. शिवभारतमध्ये कवींद्र परमानंद म्हणतात, जो राजगडचा अधिपती राजा या पृथ्वीवर राज्य करीत आहे आणि तुळजाभवानीच्या प्रसादाने ज्याला राज्य प्राप्ती झाली आहे, जो महातपस्वी विशेष करून विष्णूचा व अष्टदिग्पालांचा अंशभूत आहे, जो बुद्धिमान, प्रसन्नचित, प्रतापी, जितेंद्रिय, भीमापेक्षाही महाभयंकर व सर्व धनुर्धराचा मुकुटमणी, तसेच जो शहाणा, उदार चरित्र, वैभवशाली, अद्भुत पराक्रमी, ज्ञानी, कृतज्ञ, पुण्यवान, आत्मसंयमी व गुणांनी प्रख्यात आहे, जो सत्यवक्ता, अतिचतुर, श्रोता, देव, ब्राह्मण आणि गायी यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागताचा रक्षक व प्रजेचे प्रिय करणारा आहे, छत्रपती शिवाजी महाराज या कोटीतले आहे. मग त्यांचे गुरु कसे असतील? यहाम सिद्धी महावती चिंचवडाधिवासी हेरंब पाद भजनेन महानुभाव नारायणा भीद सुखी तिलकाद वाप तस्मादुन ग्रहमसो शिव सार्वभौम. राज्य व्यवहार कोशाचा कर्ता रघुनाथ पंडित यांनी चिंचवडकर, मोरिया, गोसावी यांच्याशी महाराजांचा आपल्या कारकिर्दीत प्रारंभापासून संबंध आला असे म्हणतात. खुद्द महाराजांनी या चिंचवडकर देवांचा अनुग्रह स्वीकारल्याचे राज्य व्यवहार कोशाचा कर्ता रघुनाथ पंडित आपणास सांगतो. मोरिया, गोसावी हे महाराजांचे सत्पुरुष आहे. सिद्धेश्वर भट ब्रह्मे हा महाराजांच्या राज्यातील चाकण परगण्यातील एक मोठा वेदशास्त्र संपन्न पंडित व सत्पुरुष. 1653 साली महाराजांनी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. महाराज म्हणतात, स्वामीच्या अनुष्ठान बळे आपण राज्यास अधिकारी झालो व सकळ मनोरथ चिंतित पावले. हे राज्य स्वामींच्या प्रसादाचे आहे. तिसरे आहे गोपाळ भट. हे सत्पुरुष श्री क्षेत्र महाबळेश्वरातील वेदशास्त्र पंडित. महाराजांनी 1653 सालीच मंत्रोपदेश स्वीकारून त्यांना गुरु मानले व 100 होनाचे व 18 खंडी धान्याचे वर्षासन त्यांना लावून दिले. केवल भारती हा साधू पुरुष वाई परगण्यातील केंजळ या गावचा. जावळीच्या विजयानंतर महाराजांनी वाई परगणा जिंकला तेव्हा महाराज केवल भारतीच्या दर्शनास गेले व त्यांनी वाईच्या पोटाच्या प्राप्तीसाठी केवल भारती यांना आशीर्वाद मागितला. दुसरे देव भारती 1670 मध्ये खानदेशच्या उत्तर सरहद्दीवर असणारा सालेरचा किल्ला जिंकला. त्यावेळी त्या परिसरातील असणाऱ्या देव भारती या सत्पुरुषाचा अनुग्रह महाराजास लाभल्याचे बकरी सांगतात. मौजे मुदलगावचे देव भारती साल्लेर व मोल्लेर किल्ले जिंकल्यानंतर मुदलगाव हा मोकासा महाराजांनी त्यांना करून दिला. ते देव भारती. आता आले मौनी बुवा.
इतिहासकारातील एक गट असा आहे की तो समर्थ रामदासांना महाराजांचा गुरु मानतो, तर दुसरा गट कोल्हापूर जिल्ह्यातील मौनी बुवास महाराजांचा गुरु मानतो. आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आता हे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई लिहितात की महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी गेले तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेऊन गेले, असे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई सांगतात. 91 कलमी बखर मध्ये म्हणतात की पाडगावी मौनी बाबा यांचे दर्शनास महाराज गेले, पण इतिहासकार थोर पंडित प्राध्यापक फाटक यांना हे मान्य नाही. हे लक्षात घ्या. 26 मार्च 1679 कुडाळच्या देशाधिकारास महाराज पत्रात लिहितात, हे पत्र महाराजांचं उपलब्ध आहे, की स्वारीवरून पाडगावी मुक्काम झाला ते समयी मौनी बुवाचे दर्शन घेतले. या पत्राची तारीख आहे 26 मार्च. मौनी बुवाचे प्रकरण केवळ सत्पुरुषाच्या सेवेचे आहे, हिंदवी स्वराज्य विस्ताराच्या प्रयत्नाला आशीर्वाद मिळवण्याची नाही, हेही प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आले बाबा याकूत. केसी येथील सत्पुरुष बकरकारांनी उभा केलेला रंजक बाबा. इतिहासाचे पंडित प्राध्यापक फाटक म्हणतात अस्सल सनदा उपलब्ध नाही, पुरावे कुठलेही उपलब्ध नाही, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. अन्य सत्पुरुषांची भेट महाराजांनी घेतली, त्यामध्ये सीताराम वाजपेयी कर्नाटक, पुरुषोत्तम भट धर्माधिकारी कुंभकोणन, रत्नागिरी गोसावी रत्नागिरी, तान पाठक नायढान, श्रीधर भट बापट गणपतीपुळे, केशव भट पंडित दानाध्यक्ष होते शृंगारपूरचे किंवा संगमेश्वर, परमानंद गोसावी पोलादपूर, नारायण आश्रम त्र्यंबकेश्वर, शीतलपुरी उर्फ अचलपुरी बनारस, आणि ज्यांनी राज्याभिषेक केला ते गागाभट ते काशी. आता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांकडे येऊ. शिवबा महाराज शिवाजी महाराज 20 वर्षाचे असताना 1650 मध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वैकुंठवास झाला. महाराजांच्या जहागिरीतच आळंदी व देऊ ही ठिकाणे येत होती. या सत्पुरुषांच्या शिकवणुकीचा व चरित्राचा प्रभाव महाराजांच्या व्यक्तिमत्वावर झालाच असेल, नाकारता येतच नाही. वयाच्या 14व्या-15व्या वर्षापासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कथा कीर्तनांना महाराज अनेक वेळा गेले असेल. त्यांच्यापासून महाराजांनी मंत्र उपदेशही ग्रहण केला असावा, त्यांचा आशीर्वादही घेतला असावा, हेही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जगद्गुरु आता काय म्हणतात, एक उल्लेख आहे. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की तुकाराम महाराजांच्या मुखी हा संवाद आहे की शिवबा सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या पैल तीरापर्यंत पसरलेल्या या हिंदवी मुलखाचे स्वराज्य कर. राजे, तुम्ही मांडलेला आखाडा पंढरीच्या वाळवंटा एवढाच पवित्र आहे. झेंडा हाती घेऊनच उदंड उदंड करा, राम राज्य करा, धर्मराज्य करा, पराक्रमाची शर्त करा. आणि राजे एक लक्षात ठेवा, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. महिपतीच्या बखरमध्ये आणि मल्हार रामराव चिटणीस बखरमध्ये एक उल्लेख आहे. एकदा महाराज कीर्तनाला गेले असताना चाकणच्या किल्लेदाराने त्यांना पकडण्यासाठी पठाणांची फौज पाठवली. तथापि खुद्द देवाने महाराजांचे रूप घेऊन पठाणांना फसवले. पठाणांना प्रत्येक इसम हा शिवबा असल्याचंच दिसलं. हे महिपतीच्या बखरमध्ये आहे. मल्हार रामराव चिटणीस. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा कागदोपत्री पुरावा नसला तरी त्यांच्या भेटीत झाल्या नाही असे म्हणता येणार नाही. कारण त्यावेळी जी परिस्थिती होती त्यानुसार इशारतीचे लिहायचे नाही, बोलायचे ते इशारतीचे बोलायचे नाही आणि बोलायचे ते लिहायचे नाही. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु होते असे प्रतिपादन इतिहासाचार्य संशोधक विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केले. समर्थ स्वामींचे वडील बंधूचा एक वंशज हनुमान स्वामी याने स्वामींच्या निधनानंतर 125 वर्षांनी बखर लिहिली. त्या बखरीचं नाव आहे हनुमान स्वामी बखर. त्यात 1649 मध्ये महाराजांची व स्वामींची भेट झाल्याचे हनुमान स्वामीने नमूद केले आहे. महाराजांच्या मृत्यूनंतर 87 वर्षांनी महिपती यांनी संत लीलामृत हा ग्रंथ लिहिला. त्यात महाराज
राजकारणात सल्ला मागत होते असे लिहिलेले आहे, पण इथे ही कागदोपत्री काही पुरावा नाही। विशेष म्हणजे समर्थांचं सभासद बखर असो किंवा जेदे शकावली असो, जेदे करीना असो, शिवभारत, शिवाभावनी, भूषण काव्य, खापीकान, समकालीन सर्व साधनामध्ये कुठेही समर्थांचे नाव येत नाही। पण याचा अर्थ असा होत नाही की समर्थांची भेट झाली नाही म्हणून। एक पत्र आहे महाराजांचं, ते दत्तोजीपंत वाकेनीस या महाराजांचे पत्र आहे। चापळ येथील श्रीचे उत्साहास प्रतिवर्ष 200 होऊन देत जाणे, याचा अर्थ कुठे नाही कुठे महाराजांचा समर्थांचा संबंध आलाय। निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। महाराजांची स्तुती अनेकांनी केली, तथापि समर्थ रामदास स्वामीने केलेली स्तुती शिवरायांची अचूक मूल्यमापन, त्यासाठी योजलेले आशय घन शब्द याची बरोबरी कोणीही करू शकलेले नाही। आता सुज्ञास अधिक काही सांगणे न लगे। तुम्ही सुज्ञ आहात, मी याविषयी अधिक काही बोलू शकत नाही। साधू संतांच्या समाजातील अनन्य साधारण स्थान महाराजांसारख्या चाणाक्ष राजकारणी पुरुषाला अन्य कोणी सांगण्याची गरज नव्हती। साधू संतांचे दर्शन घेणे, आशीर्वाद संपादने, तुमच्या आशीर्वादानेच मी राज्य साधना करू शकलो असे जाहीरपणे सांगणे, अशा कृत्यामुळे महाराजांची लोकमानसातील प्रतिमा अधिक उजळ व आदरणीय बनत होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे। आपला राजा साधू संतांना भजणारा आहे हे पाहून प्रजेच्या अंतकरणात महाराजांबद्दल आदराची भावना निर्माण झाली। मातोश्री आऊसाहेबांच्या श्रद्धाशील व सात्विक व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली महाराजांचा पिंड वाढला होता। म्हणूनच माझे राज्य म्हणजे तुमचाच कृपाशीर्वाद आहे असे म्हणण्यात महाराजांची उच्च संस्कृतीवर त्यांच्यावर झालेले संस्कार हे स्पष्ट होतात, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे। आता मुख्य मुद्दा असा आहे, महाराजांनी वर्षासन दिलेले अनेक मंदिरे मठ आहे। मला असं वाटते का आता ते अब्जाधीश झालेले आहे आणि काही नसतीलही, पण बहुतांश झालेले आहे। आता प्रत्येक मंदिर मठाने जर विचार केला की आपण रायगडावर 1 महिन्याची भोजनावळी चालू, तर मला असं वाटते वर्षभर श्रीमद रायगडावर भोजनावळी चालेल। महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून येणारी मंडळी रायगडावर परिपूर्ण तृप्त होऊन जाईल आणि यात महत्व वाढेल ते मंदिरांचं, मठांचं आणि तुमच्या सत्पुरुषांचं। छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग एकजूट करण्यामध्ये करावा, महाराष्ट्र एक करण्यामध्ये करावा, तेढ निर्माण करण्यात नाही। महाराजांनी 18 पगड जातीची वज्रमूठ बांधून ठेवली, ती आपण वज्रमूठ अजून पक्की बांधून ठेवायला पाहिजे। विशेष काही बोलत नाही, आपण सुज्ञ असा। व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा। मी आपली आज्ञा घेतो। जय शिवराय।